सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग नाही करता येत. 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे. राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येऊन महायुतीला 4 महिने होत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारनं राज्यातील जनतेवर आश्वासनांचा पाऊस पाडला होता. महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ, शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं. हे आश्वासन भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी दिलं होतं. पण आता याच आश्वासनांचा विसर नेत्यांना पडल्याचं चित्र दिसतंय. अजित पवार यांनी बारामतीतील शेतकरी मेळाव्यात शुक्रवारी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असं जाहीर केलं. तसंच आपण याबाबत सभागृहात सगळी नाटकं करता येतात, पण पैशाचं सोंग घेता येत नसल्याचं सांगितलं होतं असं ते म्हणाले. तर आज तारीख 28 असून राज्यातील जनतेला स्पष्ट सांगतो की 31 मार्चच्या आत आपापल्या पीक कर्जाची रक्कम भरा. आता त्यांच्या याच आवाहनावरून राज्यात वादाची ठिणगी पडली असून विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक ट्विट केलंय. सरकारवर हल्लाबोल करताना हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज शरम वाटते असं त्यांनी म्हटलंय. जनतेनं राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागलेत अशी टीकाही त्यांनी केली. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असं आश्वासन देऊन महायुतीनं राज्यातील शेतकऱ्यांची मतं घेतली आणि सत्तेवर येताच 31 मार्च पूर्वी पीक कर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगतायत. लाडक्या बहिणींची देखील अशीच फसवणूक अगोदरच केलीये. 2100चं आश्वासन देऊन त्यांच्या हातावर आजही 1500 रुपये टेकवले जात आहेत. विविध कारणं देऊन 10 लाखांहून अधिक महिलांना अपात्र करून योजनेचा लाभ बंद केलाय आणि 2100 रुपये मिळवण्यासाठी 5 वर्ष वाट पाहावी लागेल असं उद्दामपणे सांगत असल्याची टीकाही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.